आज बसले होते विचार करत भाजी करू तर काय करू. तेवढ्यात काकू मला म्हटली, मम्मी गिलके दोडके कारले तरी कर. म्हटलं गिलके दोडके तर नाही, पण कारले मला नक्की भेटेल, कारण कारल्याचा बाहेरच वेळ लागलेला आहे. मग गेली तिकडे हुडकायला आणि इकडे मला मिळाले 4 कारले. म्हटलं त्याची तर आपली भाजी होऊन जाईल. नंतर घरात आले, सोपा आवरला, झाडू मारून घेतला आणि नंतर बसले कारले कापायला. त्याच्यामधलं बी वगैरे काढून घेतलं. नंतर त्याला मस्त छान छोटे छोटे काप करून घेतले आणि त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर, मीठ, हळद आणि मीठ टाकून त्याला मॅरिनेट व्हायला ठेवलं, जेणेकरून कारलं आपलं मुरत. इकडे कांदा चिरून घेतला आणि भाजी एकदम छान सिंपल पद्धतीने करायला घेतली. इकडे तेल टाकलं आणि जिरं तडतडू दिलं. त्याच्यामध्ये टाकला कांदा, नंतर टाकलं टोमॅटो आणि जे काही कारलं आपलं मुरलं होतं ते टाकलं आणि त्याच्यावर ठेवलं झाकण. 5 मिनटं त्याला मुरायला ठेवलं, म्हणजे जेणेकरून कारलंही मुरण आणि आपली भाजी पण मस्त छान होऊन जाईल. आणि कारलं जितकं कडू आहे ना तितकंच गुणवर्धक आहे. शुगर कंट्रोल करायला खूप मदत होते आणि हिमोग्लोबिनचं ज्यांचंही प्रमाण कमी असेल तर रक्ताची वाढ व्हायला खूप जास्त उपयुक्त असतं. तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब